2 दिवसापूर्वी घडलेल्या तरंगफळ येथील प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता तरंगफळ येथील ग्रामस्थ प्रांत कार्यालय अकलूज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. काय नक्की नेमकं निवेदन आहे आणि त्यांचं या नागरिकांचं ग्रामस्थांचं मत काय आहे हेच आपण जाणून घेऊया. बाबूराव देवेंद्र तरंगे. काय आलता इथं म्हणजे आमची डिझेलची घरी गाडी ती कंपल्सरी ती यादव पेट्रोल पंप माळशिरस. त्याच्यामध्ये आम्हाला बेसळ जाणवल्याच्यानंतर आमचा एकच विषय की टँकरमध्ये बेसळ जाणवलेली केलेलं कॅन्ड तहसील ऑफिसलाच आहे आणि सेठे साहेब काय म्हटले की आम्ही चेक करणार आहे. का केलेलं नाही? सेठे साहेबांवरती कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ आम्हाला शेतकऱ्यांना आणि वाहनांच्या मालकांना न्याय मिळावा. ह्यात काय कुठलं राजकीय दृष्टिकोन नाही. त्यांचं म्हणणं आहे कालच्या न्यूजमध्ये राजकीय दृष्टिकोन आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे, आम्हाला राजकारणाचं काय नाही. त्यांना मोठं व्हायचं आहे तर त्यांना राजकारणात मोठं होऊ द्या. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, आम्ही राजकीय माणसं नाही. आमची वाहनं बंद पडलेत. आमचं एवढंच निवेदन आहे की आम्हाला सर न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्या वैयक्तिक आमचा काय विषय नाही. नाही त्यांनी तरंगफळ इथं ज्यावेळेस शेट्टी साहेब आले त्यावेळेस तिथं डेन्सिटी त्यांनी चेक केली. मग त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी डेन्सिटी चेक केली पंपाच्या त्यांच्या घरच्या मटेरियलनं चेक केली. सोलापूरची साहेब येऊन चेक केली नाही किंवा अधिकारी डिझेलची गाडी चेक करणाऱ्यांनी नाही त्यांनी चेक केली. हे नाईक तहसीलदार साहेबांनी त्यांच्या डेन्सिटीने चेक केलं आहे. पंपाच्या मालका लॅबमध्ये दिलं पाहिजे ना सर. तुम्ही डेन्सिटी अशीच दाखवताय. लॅबला गेल्याशिवाय डेन्सिटी कशी करणार? आणि त्यांनी महत्त्वाचं गाडी सोडायला नको. ते आम्हाला म्हटले गाडी सोडत नाही. तहसील ऑफिसला गाडी घेतो. मला म्हटले चला एक अधिकारी दिले माझ्या संघ. चला म्हटले पुढं कॅन्ड घ्या चला. तिथं जाऊस तर त्यांनी गाडी सोडून दिली. गाडी का चेक केली नाही? आमच्याकडे गाडीची इथे गाडीत बेसळ आहे. तर त्या गाडीतलं त्यांनी कॅन्डात डिझेल घेतलं चेकिंगसाठी. मग ती का चेक नाही होऊ शकत? गाडी का चेक होऊ शकत नाही? गाडी का गायब केली? गाडीला नंबर का नाही? ड्रायव्हर अल्पवयीन, वय कमी, त्याचं वय कमी असताना तो चालवतोय. बेसळ कुठल्या संदर्भात बेसळ त्यात ये नाही पाहिजे ना. त्या गाडीला नंबर प्लेट नाही. मग ह्याने तात्काळ कायद्याचं उल्लंघन नाही करावं. तसं तुम्ही शेट्टी साहेबांना बोलला होता की गाडीला नंबर नाही, ही गाडी जप्त करा अशी तुम्ही मागणी केली होती का? हो, मी स्वतः मागणी केली होती. परवाच्या दिवशी मी स्वतः बोललो होतो त्यांना ही गाडी जप्त करा. शेट्टी सर काय म्हणला, तुम्ही चला मी गाडी घेऊन येतो. तिथं गेल्यावर पंपाचा मालक अरे रावायची भाषा करायला लागला. पोलीस स्टेशनला नेलं आम्हाला. डिझेलचं पैसे घेतलं, ते डिझेल तसंच आहे. डिझेलचं पैसे दिलं त्यांना. हाय असं आम्हाला ऑनलाईन केलेलं पैसे ऑनलाईन केलेलं आम्ही आहे. बेसळचं डिझेलला सुद्धा आम्हाला धमकी दिली पोलिसांनी असं बोललेत. जे बेसळचं डिझेल आहे तुम्ही घेतलं चेक केलं नाही. जे आमच्या घरी गाडी जी येते आता आम्ही नाही म्हणलं तरी 1500 डिझेल आम्ही दररोज घेतो वाहनाला. मग त्यामध्ये काय झालं, 1500 डिझेल घेतात वाहनं. ही आता मी एक शेतकरी आहे, ही बी सगळे शेतकरी आहे, ह्यांची वाहनं आहे ती माझ्याच रानात वाहनं चालतात बऱ्यापैकी. मग ह्यांचा अंदाज काय, दररोज गाडी येते, आपण त्या गाडीला कमिशन देतो 1 रुपया. मग ते दररोज घरपोच येते गाडी. आम्ही दररोज 1500 डिझेल घेतो. त्यामध्ये 1500तलं त्या दिवशी जी गाडी आली त्या गाडीतला आम्हाला प्रॉब्लेम गावला. मग त्या गाडीतून आम्ही डिझेल दुसऱ्या कॅन्डात घेतलं, त्यामध्ये प्रॉब्लेम गावला. मग जे साहेब आलते ना त्यांनी त्या डिझेलमध्ये जे सील केलेलं होतं का ते चेक केलं नाही. त्यांची न्यूज एक काल एक बाईट त्यांनी सोडली त्यांच्या पंपावनी, बाबा हा राजकीय डाव आहे. ह्यात राजकीय कोणताच डाव नाही. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्हाला न्याय पाहिजे. आणि त्यानंतर राजकीय डावमध्ये त्यांनी जी चेकिंग केलं ते पंपाचं केलं, त्या गाडीचं आणि त्या कॅन्डाचा काहीच संबंध घेतला नाही. आणि ते बोलतात की पंपाची डेन्सिटी अशी आहे तशी आहे. तुम्ही कॅन्डाची डेन्सिटी तपासून बघा, त्यामध्ये काय असेल ते त्यांनी केली पाहिजे कारवाई. आता कंपनीचे तिथे अधिकारी पण होते, त्यांनी डेन्सिटी तिथं चेक केली आणि त्यांचंही मत आलं की बेसळ नाही. पण डेन्सिटीवर नक्की बेसळ सत्य म्हणजे सिद्ध होते का? नाही डेन्सिटी तुम्ही कॅन्डाची गाडीची चेक करायला पाहिजे. तुम्ही पंपाची डेन्सिटी चेक करताय. आमच्याकडे कुठली गाडी पाठवली होती? तुम्ही तुमच्या पंपाच्या नावाची गाडी पाठवलेली, टँकर 3000 लिटरचा टँकर पाठवला होता. त्याची तुम्ही डेन्सिटी चेक करा ना. आणि आमच्याकडून जी कॅन्ड घेतलं आहे त्या गाडीतनं काढून, ती स्वतः माझं वैयक्तिक कॅन्ड होतं. मी माझ्या मशीनसाठी डिझेल घेतलेलं.
ती कॅन्ड चेक करा ना तुम्ही. तहसील ऑफिसमध्ये कॅन्ड तसंच ठेवलं आहे. तुम्ही लॅबला पाठवा ना, थोडं फास्ट पाठवा ना. आमच्या मशिनींचं घोटाळा झाल्यात. माझ्या मशीनच्या कॉईल उडलेत 2. अकलूजला स्वराज हार्डवेअरमधनं मी स्वतः कॉईल नेलेत. मी ज्यावेळेस डिझेल टाकलं त्यावेळेस घोटाळा झालेत माझ्या मशीनचं. आणि त्यांनी फक्त लॅबला अर्जंट पाठवा. त्यांनी राजकीय डाव हे असलं आमच्या शेतकऱ्यांवर राजकीय डाव टाकायचे नाहीत. मग त्यांनी बी काल मीडिया बोलून त्यांनी बी हे बाबा तेल लय शुद्ध आहे वगैरे असं काही गिरायकाकडून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याकडे कसं पाहताय आपण? आम्ही त्याच्याकडे त्या पंपाविषयी आम्हाला काय त्याचे वाईट बोलायचं नाही. फक्त एकच विषय, आमच्याकडं तुमच्या पंपाची गाडी आली ना, त्यात पाणी आम्हाला आढळलं. तुम्ही ती गाडीन ती कॅन लॅबला द्या ना. गाडीला नंबर नाही, नाही ड्रायव्हरला लायसन नाही, नाही वयानं लहान ड्रायव्हर, नंतर गाडीला नंबर का नाही. पहिला मुद्दा आम्हाला पाणी सापडले. सगळ्यात मुद्दा पहिल्यात पंप चेक करायच्या आधी गाडीतलं डिझेल तहसील ऑफिसला कॅन्डन 2 बाटल्या आहेत ती का चेक करत नाही तुम्ही? ती का लॅबला देत नाही? आमच्या गोरगरीबाव लोक अन्याय करताय ना तुम्ही. असा विषय आहे ना. आम्ही काय केलं पाहिजे सर? आता आपण प्रांत मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे. पुढं आपली दिशा कशी असणार आहे? आम्ही जर प्रांत मॅडमनी ऑब्जेक्शन नाही घेतलं तर पुढं दिशा अजून पुढं जाणार. आम्ही थांबणारं शेतकरी नाही. आम्ही उपोषण करू शकतो. तहसील ऑफिसला आम्ही उपोषण करणार. नंतर ह्यांनी जर तात्काळ जर आम्हाला रिपोर्ट नाही दिलं, पाठवलं नाहीत पुढं लॅबला, तर आम्ही उपोषण करणार. तर हे ग्रामस्थ तरंगफळ येथील डिझेलमध्ये पाणी मिसळण्याच्या प्रकरणावरून उपोषणाचा इशारा देण्यासाठी त्या या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया अजून पुढे काय होतं आहे ते. सागर खरातबरोबर मी DS गायकवाड, अकलूज.